श्रीरामकृष्ण हरी. नमस्कार मंडळी. आज आपण संत तुकाराम महाराजांचा एक अतिशय सुंदर आणि सात्विक जीवन, भगवंताच्या भक्तीत रमणारे कुटुंब आणि संतांच्या सेवेत मिळणाऱ्या आनंदाचा संदेश देणारा अभंग समजून घेणार आहोत. या अभंगामध्ये महाराज अशा व्यक्तीचं वर्णन करतात जी स्वतःच्या हितासाठी जागृत असते आणि आपल्या कुटुंबामध्येही भक्ती, सात्विकता आणि चांगले संस्कार निर्माण करते. अशा कुटुंबातील मुलं, आईवडील आणि इतर सदस्य भगवंताच्या मार्गावर चालताना दिसतात आणि शेवटी तुकाराम महाराज म्हणतात की अशा भक्तांची सेवा करण्याची संधी मला मिळाली तर माझ्या भाग्याला सीमा उरणार नाही. चला तर मग आधी आपण हा संपूर्ण अभंग ऐकूया. आपुल्या हिताचा जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हर्ष वाटे देवा. गीता भागवत करीती श्रावण, आणिक चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्याची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. रामकृष्ण हरी. मंडळी, अभंगाच्या सुरुवातीलाच तुकाराम महाराज म्हणतात, आपुल्या हिताचा जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. म्हणजे जो मनुष्य आपल्या खऱ्या हितासाठी जागृत असतो, योग्य मार्गाचा विचार करतो आणि आपल्या जीवनाला चांगली दिशा देतो, त्याचे आईवडील खरोखरच धन्य आहेत. मंडळी, इथे आपल्या हितासाठी जागृत याचा अर्थ फक्त पैसा, संपत्ती आणि भौतिक सुख मिळवण्याचा प्रयत्न करणं असं नाही. खरं हित म्हणजे आपलं मन चांगलं राहणं, आपले आचरण चांगले असणं, वाईट सवयींपासून दूर राहणं, भगवंताचं स्मरण करणं आणि जीवनाला योग्य दिशा देणं. अशा प्रकारे जो स्वतःच्या आध्यात्मिक हिताचा विचार करतो तो खऱ्या अर्थाने जागृत आहे. मंडळी, पुढे अभंगामध्ये महाराज म्हणतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हर्ष वाटे देवा. म्हणजे ज्या कुटुंबामध्ये मुलं आणि मुली सात्विक विचारांची, चांगल्या संस्कारांची आणि सद्गुणी असतात, त्या कुटुंबाकडे पाहून भगवंतालाही आनंद होतो. ही ओळ आजच्या काळात विशेष महत्त्वाची आहे. आपण आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्यावं, त्यांना चांगलं करिअर मिळावं आणि मोठं व्हावं ही प्रत्येक पालकाची इच्छा असते. पण त्याचबरोबर मुलांच्या मनामध्ये चांगले संस्कार, नम्रता, प्रामाणिकपणा, माणुसकी आणि भगवंतावरील श्रद्धा निर्माण करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण मोठं पद मिळणं म्हणजेच मोठं होणं नाही, चांगला माणूस बनणं हेच खरं मोठेपण आहे. पुढे महाराज म्हणतात, गीता भागवत करीती श्रवण, आणिक चिंतन विठोबाचे. म्हणजे अशा सात्विक लोकांना भगवद्गीता आणि भागवत ऐकण्याची आवड असते आणि त्याचबरोबर विठोबाचं चिंतन ते करतात. मंडळी, याचा अर्थ प्रत्येकाने सतत धार्मिक ग्रंथच वाचत बसावं असं नाही, तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये चांगले विचार आणि भगवंताचं स्मरण यांना स्थान द्यावं असा संदेश आहे. आपल्या दिवसातील काही वेळ चांगलं वाचन करण्यासाठी देऊ शकतो, संतांचे अभंग ऐकू शकतो, गीता किंवा भागवतामधील विचार समजून घेऊ शकतो आणि काही वेळ शांतपणे विठ्ठलाचं नामस्मरण करू शकतो. यामुळे मनाला एक वेगळीच शांतता मिळते. मंडळी, आजच्या काळात आपल्या घरामध्ये अनेक गोष्टींमध्ये वेळ असतो. मोबाईलसाठी वेळ, टी व्हीसाठी वेळ, सोशल मीडियासाठी वेळ, पण स्वतःच्या मनासाठी आणि भगवंताच्या नामस्मरणासाठी आपण किती वेळ देतो? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. घरामध्ये जर दररोज काही मिनिटंही भगवंताचं नाम घेतलं, संतांचे अभंग ऐकले, मुलांसोबत चांगल्या गोष्टी बोलल्या, तर त्या वातावरणाचा मुलांच्या मनावर नक्कीच चांगला परिणाम होतो. आणि शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मज घडू त्याची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. म्हणजे अशा सात्विक आणि भगवंताच्या भक्तीत रमलेल्या व्यक्तींची सेवा करण्याची संधी मला मिळाली तर माझं भाग्य किती मोठं आहे याला सीमा राहणार नाही. मंडळी, संत तुकाराम महाराजांच्या दृष्टीने संतांची आणि भक्तांची सेवा हीच मोठी भाग्याची गोष्ट आहे. कारण चांगल्या माणसांच्या संगतीत राहिलं की आपल्यालाही चांगल्या विचारांची प्रेरणा मिळते. ज्यांच्या मनात भगवंताचं नाम आहे, ज्यांच्या आचरणामध्ये प्रेम आहे, ज्यांच्या बोलण्यात नम्रता आहे, अशा व्यक्तींची संगत आपल्या जीवनालाही बदलू शकते. या अभंगातून आपल्याला एक अतिशय सुंदर संदेश मिळतो. आपल्या मुलांना केवळ सुख सुविधा देण्यापेक्षा चांगले संस्कार देणं अधिक महत्त्वाचं आहे. घरामध्ये भक्तीचं वातावरण असेल, चांगले विचार असतील, संतांचे अभंग ऐकले जात असतील, भगवंताचं नाम घेतलं जात असेल, तर त्या घरामध्ये वाढणाऱ्या मुलांच्या मनावर त्याचा नक्कीच चांगला परिणाम होतो. आणि अशा सात्विक कुटुंबाकडे पाहून पालकांनाही समाधान मिळतं आणि भगवंतालाही आनंद होतो, अशी तुकाराम महाराजांची भावना आहे. मंडळी, आपणही आजपासून एक छोटासा प्रयत्न करूया. आपल्या घरामध्ये दिवसातून काही मिनिटं भगवंताचं नाम घेऊया, मुलांना संतांच्या गोष्टी सांगूया, त्यांना प्रेम, नम्रता, प्रामाणिकपणा आणि माणुसकी शिकूया
कारण आपल्या मुलांसाठी आपण सोडून जाणारी सर्वात मोठी संपत्ती म्हणजे केवळ पैसा नाही, तर चांगले संस्कार आहेत. आपल्या घरामध्ये सात्विक विचार वाढू दे, मुलांच्या मनामध्ये भगवंताची भक्ती आणि चांगुलपणा निर्माण होऊ दे, संतांची सेवा आणि चांगल्या माणसांची संगत आपल्याला लाभू दे आणि आपले जीवन पांडुरंगाच्या चरणी अधिकाधिक जोडले जाऊ दे. हीच संत तुकाराम महाराजांच्या चरणी प्रार्थना. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल.